विधिमंडळ आवारामध्ये घडलेल्या राड्यानंतर ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख हे दोघं चर्चेत आलेत. आमदार गोपीचंद पडळकरांसाठी ऋषिकेश टकले भिडला तर जितेंद्र आव्हाडांसाठी नितीन देशमुख लढला. पण या दोघांच्या पार्श्वभूमीवरती काय, आपल्या नेत्यांसाठी दोघांनी हाणामारी का केली, बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. दोन आमदारांच्या दोन कार्यकर्त्यांमुळे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला तडा गेला. त्यातील एक आहे गोपीचंद पडळकरांचा मावस भाऊ सर्जेराव टकले, तर दुसरा आहे जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता नितीन देशमुख. धक्कादायक बाब म्हणजे पडळकरांचा कार्यकर्ता असलेल्या सर्जेराव टकलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून तो मकोकातील आरोपी आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यातील माळवाडी गावचा रहिवासी ऋषिकेश टकलेवर मकोकासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, अपहरण या गंभीर गुन्ह्यांची नोंद, मारामारी करणे, सरकारी कामात अडथळा हे गुन्हे 2016 ते 2017 या काळात MPDA अंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध. विधिमंडळाच्या लॉबीत हाणामारीसारखा भयंकर गुन्हा केलेल्या ऋषी टकलेला VIP ट्रीटमेंट मिळाल्याचं देखील समोर आलंय. विधान भवनाच्या आवारात तंबाखू खातानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख हे दोघेही गुन्हेगार आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. पण ऋषिकेश टकले यांच्यावरचे गुन्हे MPDA, देशी दारू, खुनाचा प्रयत्न असे वेगवेगळे क्रिमिनल गुन्हे होते. नितीन देशमुख यांच्यावरचे गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे आहेत. दोघांमध्ये खूप अंतर आहे. गांजा विकणारे, मकोका असणारे हे सर्व कार्यकर्ते घेऊन भाजपमधला एक सत्ताधारी आमदार इथं येतो काय, आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न काय होतो आणि त्यात आमचा एक कार्यकर्ता नितीन देशमुख मध्ये येतो आणि त्याला तिथं मारलं जातं. या राड्यातील जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखही धुतल्या तांदळाचा नाही. नितीन देशमुखवरही जवळपास 7 गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वीही नितीन देशमुखनं पवार कुटुंबियांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना अनेकदा शाब्दिक प्रत्युत्तर देऊन अंगावर घेतलं होतं. आक्रमक भाषा, आंदोलनांसाठी प्रसिद्ध. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करण्यात आघाडीवर. अजित पवार आणि नितीन देशमुख यांच्यात दरी निर्माण झाली होती. 2021 मध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात, 2 हाणा पण मला आपलं म्हणा असा आशय. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांसोबत. नितीन देशमुखवरही 7 गुन्ह्यांची नोंद. ऋषी टकले आणि नितीन देशमुखवरील गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही ते विधान भवनात आल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली आहे. ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध 8 गुन्हे आहेत. मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात, हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे. काल गँगवॉर झाला, विधान भवनात गँगवॉर झाले. मी सभागृहात म्हणत नाही, विधान भवनामध्ये गँग होती. परिसराला आपण भवन म्हणतो. विधान भवनामध्ये काल टोळी युद्ध झालं. खुनातले, मोकाचे आरोपी, दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते. पुणे आणले त्यांना. काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं हे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे. ह्यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही. गुंडांचं राज्य असतं. विधिमंडळ परिसरातील राड्या प्रकरणी ऋषी टकले आणि नितीन देशमुखवर गुन्हा दाखल झालाय. मात्र या राड्याचं मूळ आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वादात आहे. त्यामुळे दोघांच्या या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्यानं विधिमंडळात हाणामारीची ठिणगी पडली. पण या प्रकरणातून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड माफी मागत अलगद सुटले.
तर नेत्यांसाठी एकमेकांचे कपडे फाडणारे ऋषी टकले आणि नितीन देशमुख नाहक फसले. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.